भोकरदन तालुक्यातील धावडा, मेहगाव, बोरखेडा, समतानगर आदी भागांमध्ये पूर्णा आणि खरुण नदीपात्रातून अवैधपणे सर्रास टिप्परच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू आहे। त्यामुळे हे टिप्पर आणि ट्रॅक्टर रात्री किंवा सकाळी 4 ते 10 या वेळेत वाळू भरून आणतात। याकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। हा प्रकार पारत पोलीस ठाणे हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होऊन का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तसेच अवैध मुरुमची वाहतूक दिवसाढवळ्या सुरू आहे। याकडे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। अवैध वाहतुकीवर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये आहे। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।